नगद नारायण बाबा कोण आहेत? नामधारक, अखंड भगवंताचं नामचिंतन. शेतकरी कुटुंबात त्यांचा अवतार प्रगट झाला. अनाव थकत होते. वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला चालली. विदेही अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगत गेले निघून वारकऱ्यासोबत. नगद नारायण बाबा वारीला निघून गेले आणि पंढरपूरला गेले आणि नारायणगडावर माघारी येताना एकटे आले नाहीत, पांडुरंगालाच घेऊन आले. ही नगद नारायण बाबाची पावलं. आणि त्याच्याही पुढचं बोलतो, ही नगद नारायण बाबा नामधारक, ह्या नामाची पावर आहे. दाशी आठवावा हरी म्हणून. आणि अगोदरच तीर्थक्षेत्र इतकं पवित्र आहे. 13 सिद्ध ऋषींची तपोभूमी आहे. मायबा परशुरामचंद्र रावणाला मारून माघारी निघाली. पुष्पक विमानात बसून लक्ष्मणबाई आहे, सीतामायात, हनुमंतरायात, नळ जांबवंते सगळे कार्यकर्ते सहित होते, एकटे नव्हते. फॅमिली बिन कार्यकर्ते बी संगच पुष्पक विमान. आणि रिटर्न निघताना आकाशातून विमान चालले. नीट ऐका. आणि 13 सिद्ध साधू जे नारायणगडावर आहेत, त्यांची इच्छा होती की प्रभू रामचंद्राने आम्हाला दर्शन द्यावं. तपाची ताकद, नामाची ताकद. देवाचं विमानच पुढं जाणार, जाग्यावर स्टॉप झालं विमान हवेतच. प्रभू रामचंद्राने विचारलं हनुमंतरायला, काय मॅटर झालाय नेमकं? काहीच नाही म्हणले. खाली नारायणगडे म्हणले. आणि 13 सिद्ध साधू या भूमीत त्यांनी तप केले. आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला दर्शन द्यावं. म्हणजे रामाचं विमान सुद्धा थांबवण्याची ताकद ही नारायणगडाच्या मातेमध्ये आहे. आम्ही देवाचं विमान थांबवू शकतो, हे लक्षात घ्या. नारायणगड म्हणजे सोपा नाही. पण आम्हाला माणसांना थांबवायचं नाही, आम्हाला माणसांच्या जीवनामध्ये प्रगती घडवायची आहे. हे नगद नारायण बाबांचे विचार आहेत. माय बाबा, आम्ही तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, पण वेळ आली तर देव थांबवू शकतो. आणि मग त्यांना दर्शन दिलं. काय इच्छा काय नाही, तुमचं वास्तव्य या भूमीमध्ये असावं, म्हणजे या युगात नाही, पुढच्या युगात. आणि तेच प्रभू रामचंद्र सध्या जे पांडुरंगाचं मंदिर आहे, रामाने साधूला दिलेला शब्द पुढच्या 2 युगानंतर परिपूर्ण केला. साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार कृष्ण, कृष्णाचा अवतार पांडुरंग परमात्मा 13 साधूच्या तपाच्या जोरावर साक्षात भगवंत नारायणगडावर वास्तव्य करतात. ही नारायणगडाची पावर आहे माझ्या. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये धाकटी पंढरी म्हणून या गडाकडे का पाहिलं जातं, तर हे स्वयंभू देवस्थान आहे. विडवलं कशाची ताकद? नामधारक. आणि तिथून पुढचे सगळे महंत हे सुद्धा नाम साधना करणार आहेत. आमच्या आदरणीय शिवाजी बाबांचं तर असं जीवन, परिपूर्ण वारकरी जीवन. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की गडाचे महंत कसे असावेत. कायम प्रसन्न आणि हसतमुख. मग तो लहान असो मोठा असो, प्रत्येकाला तेवढंच प्रेम, म्हणून त्यांना प्रेम मूर्ती म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ज्ञानोबा तुकोबऱ्यांची विचारधारा, समाजातला शेवटचा घटक सुद्धा नारायणगडाशी कसा जोडला जाईल. 18 पगड जाती एकत्र करून नारायणगड महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे शिवाजी बाबा. आणि हे असे महंत प्रेममूर्ती आपल्याला लाभलेले आहेत. हे सुद्धा सुवर्ण योगाची गोष्ट आहे. विडल का सांगतोय? नामधारक. आणि आमचे संभाजी महाराज तर असेच तरुण तडफदार आणि रोखोक काम असतं त्यांचं. मायबाप अत्यंत लहानपणापासून, मी सुद्धा 2015 पासून त्यांना पाहतोय, मादळमोही संस्थांपासून. त्या तरुणांची फळी, तरुणांची मोड बांधण्याचं काम आमचे संभाजी महाराज करतात. मुद्दा चालू आहे की ही नामधारकांचा गड आहे मायबाप, नगद नारायण बाबा. आणि म्हणून दाशी आठवावा हरी, हरीचं चिंतन, हरीचं स्मरण करा. हरी धावून येणार आणि संकटातून भगवंत भक्ताला बाहेर काढतात. काय झालं? 2 मोठ्या माणसांची भेट झाली.
एक अर्जुन आणि एक हनुमंत आहे. दोन्ही बी काय कमी नाहीत बरं काही, पावरबाज माणसे. अर्जुन तीर्थयात्रेला गेला होता रामेश्वरला. हनुमंतराय तिथंच होते जिथं सेतू बांधला तिथं. कधीची घटना, राम अवतार संपून रामकृष्ण झाले, पण हनुमंतरायच चिरंजीव विडल. अर्जुन सुद्धा सोपा नाही. ज्ञानोबा सांगतात, जेने संग्रामी हरोजंतीला निवात कवचाचा ठाऊ फेडीला. पवाडा तुवा केला गंधर्वाशी, महादेवाला युद्धात हरवलंय. निवात कवचाचं डोकं फोडून आउट करून टाकलं आणि गंधर्वाला सुद्धा शरण आणलं. ही अर्जुनाची ताकद आहे विडल. अर्जुन सुद्धा सोपा नव्हता. आणि मारुतीला बोलता बोलता आता अर्जुनाला जरा ग झाला. त्याला वाटलं देव माझी गाडी चालवतो की मुजीनाच कुणाला, जे हरी घाला आणि गुंड्या लावण आणि येड्यावानीच करायला लागलं जरा. आणि मग ते मारुतीलाच उलट पालट बोलायला लागलं. हनुमंतरांना कशाला इस्त्यात हात घालाव, काय म्हणले हो तुमच्या रामाचा पराक्रम. अहो धनुर्धारी होते म्हणल्या, बाणाचा सेतू बांधायचा ना, दगडावर रामले आणि दगड फेकाना असलं कुठं ना करायची काय गरज आहे. मला बोलवायचं असतं मी एका बाणात सेतू बांधला असता. मारुती रामले ग बस, तू बांधलेला पुला आम्ही जर त्याच्यावर गेलो असतो तर मोडला असता. कशाला नादी लागाव हनुमंतराच्या. अर्जुन जर वादळ असेल तर हे चक्री वादळी. आखिर बाप बाप होत आहे. हनुमंतरा म्हणजे सुपी ताकद आहे का. खेळिया माझी खेळात हुशार खेळ हनुमंतराय. हनुमंतरायांनी सोपा खेळ केला नाही. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जळली हो काय बारीक खेळ आहे का. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाडी. ते अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आता परवाच हनुमान जयंतीचा पर्व काळे. आईच्या दुधाची ताकद आहे. अंजनी मात्याच्या दुधाचा थेंब जर दगड पडला तर धाड दिसून दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिले का पोरांना. आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपनात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबायची, पोरग झुळीत फेकायचं आणि बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झुळीत नसते हॅ करत. त्याला कळा ना मम्मी कोण आणि पप्पा कोण. आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई काय म्हणते, माझं वाघाचं पिल्लू कसं बघत या. चव आली तुझ्या वाघाला.
ते वाघाचं पिलू म्हणजे हे कोण झाली यो, आणि पतिदेव वाघ. वाघ 7च्या पुढे बिबट्या होतो दारू चढले. कुठे आजचा कीर्तनकार, त्याच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का रे वाग्या तू असेल आमचा अध्यक्ष झाला का. ही पिणारे असले चित्र असतात. इतकी पेताडी वाढल्यात. 100रातली 80% पोरं सध्या पेताडीत. एवढं रेशो आहे समाजाचा. जरा लाजा धरा. बापाने खस्ता खाल्ल्या आपल्यासाठी, तुमचं जीवन घडवण्यासाठी. 1.5 लाखाचे मोबाईल आणि तुम्हाला बॅलन्स बाप टाकितोय. बॅलन्स संपल्या बापाला म्हणतो दादा तुमचा स्वभाव लय भारी. पैशासाठी बापाने वाहन काढलं मग म्हणतो आई सारखं दैवत ना. आई म्हणते बेलनेच हानी रुपडी देणार नाही. काय लांछन आहे जीवनाला. स्वतःच्या मनगडात धमक आहे जरा कमवा. सध्या बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. काय बी हप्त्यावरच घेत्या तो. मोबाईल हप्त्याव, गाडी. एक जणाने कूलर हप्त्यावर घेतला. अरे तुला भेजे आहे का. 5,000चा कूलर आणि तू वर्षभर फेडीत बसणार. ही असले आघाव धंदे. ही पोर विचार नाही, दिशा नाही, मार्गदर्शन कोणाचं नाही. भेजे खराब झाल्यावानी काही काम करायची उलटी पालतीत. तुमच्या बापाकडे बघा एवढा संसार उभा केला, रुपडी कर्ज ठेवीत नाही शेतकरी. आणि हे पोरं संगत, दारू, जुगार आणि वाईट संगत ह्यांनी पोरं फेल गेली वाची युवा शक्ती. हे जरा लक्षात घ्या. हा फिरता नारळी सप्ताह काय याचे उद्देश समजून घ्या. नगद नारायण बाबांचा जय जयकार प्रत्येक गावागावामध्ये व्हावा या निमित्तानं एवढा लाखो समाज, हजारो समाज एकत्रित येतो. विचाराची देवाणघेवाण होते. आपलं जीवन वाईट विचार जातात आणि चांगले संतांचे विचार आपल्या जीवनात यावे यासाठी धर्ममंडप आहे. आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. आम्ही जाम झाले बोंबलू बोंबलून तुम्ही पियाक झाल्यात महाराज लोकांचे टीएचएस ठेवू. बदलायचं कुणी. महाराज तरी कमीत का. पूर्वी दगड उचलला की इंचू निघत होता. दगडागणी महाराज आहे आता. गायक महाराजन, वादक महाराजन, महाराजन व्याख्यान करणारे महाराजन, नुसती महाराजच. बदलायचं कुणी. आम्ही जाम झालो किल्पा काढून तुम्ही पॅक झाले टीएचएस ठेवू. रिझल्ट काय, परिवर्तन काय, आचरणात बदल काय याचं आत्मचिंतन करा. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये समाज किती गावात जुळला. याहीपेक्षा 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा फिरता नारळी सप्ताह. सप्ताह फिरतोय पण आपले विचार फिरले का ह्याचा विचार करा. काय आपल्यात परिवर्तन झालं बा. एवढा नारायणगडाचा सप्ताह गावात आलाय. नगद नारायण महाराजांचा आशीर्वाद आपल्या गावामध्ये प्राप्त होतात आपल्याला. या ज्ञानगंगेत खरंच आपण विचाराची आंघोळ केली का याचा विचार करा. हे तरुणांसाठी सांगते. उपदेश हा तरुणांना असतो, लहानांना नसतो. बारकाली छोटी छोटी मुलं आहेत ना त्यांना उपदेश कळत नाही. त्यांचं वय खेळण्याचं असतं, त्यांच्या नादात असतात. आणि ज्याचं वय 80च्या पुढे गेले त्याला हे उपदेश नसतो. त्यांनी जे दिवे लावायचे तेवढे त्याचा. म्हाताऱ्यांना काय उपदेश करता. उपदेश ज्येष्ठांना नाही, उपदेश बाळकांना नाही. उपदेशाचं खरं वय हे युवा शक्ती आहे ना, तरुण पिढी तुमच्यासाठी उपदेश आहे. जरा आत्मचिंतन करा. आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं, तुम्ही एवढे बुद्धू नाहीत. बाकी सगळं कळतं, चांगलं वागायचंच कळत नाही का. तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात आहे तोवर. कारण वातावरण तसं असतं ना, माहोल तयार झालेला असतो. धर्ममंडपात सात्विक लहरी असतात. आकाशाच्या मंडपाला लाजूला असा मंडप उमापूरकरांनी या ठिकाणी निर्माण केलाय. बघा ना काय वैभव आहे. 4 दिशेला LED स्क्रीन आणि जिथपर्यंत नजर जाते पहिल्या दिवशी खचाखच मैदान भरले मायबाप. 4 कोपरे लॉक. स्टेडियम सुद्धा मी तर म्हणतो पब्लिक कमी असन IPLच्या. हे सुद्धा भक्तीचं स्टेडियमच आहे. एवढा समाज एकत्रित आल्या. हितल्या लहरीने बसल्या बसल्या काय कायला वाटतं खरंय राव. खरंच आहे रे माऊली म्हणले तेच खरंय. व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं आपल्याला. मंडपात आहे तवर
मांडपातून बाहेर गेला की हातावर तंबाखून येडा मळता मळताच लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा. सप्त्याचा तर नादच करायचा नाही गाड्या, असला रंग भरला या. हे गडकरी मंडळी बी शिवाजी बाबा, संभाजी महाराज, लक्ष्मण, नाना आणि त्यांची सगळी टीमन अशी निवडून निवडून महाराज आणतात. म्हणजे तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन संप. त्या आजचं जरा यंगच होत र, लय झपकिवलं र आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं की व्यसन करू नका. हा गप, सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे हाई म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणा घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करोनाशा आयुष्याचा. अरे नाही ऐकले गाईले गीत धरले लाद्या सांडिले हित नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. ह्याच्यातच आयुष्य गेलं ना. जरा परिवर्तन घडवा यासाठी धर्म मंडप आहे विडवलं. तरुणांनो शरीर संपदा कमवा. पूर्वी गावागावात मारुतीची मंदिर आहेत. मंदिराच्या शेजारी तालम्यासाठी असे शेड्ड वाजायचे पहिलवानचे. मंदिरात सुद्धा मारुती उड्या हानीत होता. बस माझ्या गावात माझ्यासारखी वज्रदेही माणसं घडतायत. आता काय तालमी बंद पडल्या आणि मंदिरात पत्या. मारुतीला राणी दाखवत्यात. मारुती म्हणतो लंकेतल्या राण्या बघून बिघडलो नाही, आणि कागदातल्याने मी या देवानी करणार आहे का काय. शिफ्टीत धरूनच आपटीन म्हणले तुला. आपल्या मंदिरांचं पावित्र्य आपण जपा. मुस्लिम समाजातला माणूस मस्जिद मध्ये कधी तुम्हाला दारू पिऊन जाताना दिसला का? पत्ते खेळताना दिसला का? चर्च मध्ये, गुरुद्वाऱ्यामध्ये कोणी माणूस असं द्या, शीख धर्माचा गुरुद्वारा त्याला म्हणतात आधी डोक्याला काहीतरी बांधून मग आत एंट्री, आत सोडित नाहीत. सीएम असू नाही तर पीएम असू, आधी डोक्याला काहीतरी बांधायचं, टोपी म्हणा, रुमाल म्हणा, पगडी, आणि मग आत एंट्री. नियम आहेत. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. मंदिरात पत्ते खेळताना लाज वाटले पाहिजे. तुम्हाला काही वडे नाहीत काय? येड्या बाबडीत मरा ना तिकडं. मंदिराचं पावित्र्य का बिघडवता? हे जपा. गावागावातली मंदिरं ही धर्म केंद्र आहेत. तिथं स्वच्छता, शुद्धता आणि पावित्रता टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. विडवलं. मग अर्जुनाने कशाला मारुतीच्या नादी लागाव? हे तर आपला मूळ विषय चालू आहे. त्या अर्जुन मारुतीला म्हणला मला बोलवायचं होतं पूल बांधायला, असला तुम्ही उगाच मॅटर केला. मारुती म्हणले ग बस, पूल मोडला असता. अर्जुन म्हणला मी आत्ता बांधतो. मारुती म्हणले आत्ता मोडतो. मोडल्या अर्जुन म्हणला जीव देणार नाही. मोडल्या तुमच्या रथावर जो झेंडा त्या झेंड्यावर आयुष्यभर हात जोडून तुमचा सेवक उभा राहणार ध्वज सारथी. दोघा डील पक्की झाली. एका बाणाशी तो तयार केला अर्जुनाने. तो बी काय सोपा नव्हता. पण हनुमंतराय जय श्रीरामनं उड्डाण केलं आणि पुलावर उडी मारली. कडाडकड पुलाचा बुकाच. अर्जुनानं तोच बुका घेतला आणि कपाळाला लावला. मेलो रे म्हणला. अरे पीठच केलं की र. अरे एक दोन तुकडा जरी झाला असता भाऊसाहेब महाराज तरी ठीक आहे, पण राखच करून टाकली ना. जगत नाही. ठरलंय ना, शब्द दिला, शब्दात बदल नाही. चिता रचली, चितेला आग लावली, प्रदक्षिणा मारल्या, आणि शेवट अर्जुनाने एक काम केलं. 1008वा आजचा अभंग. पडता जडबारे कृष्णा मरतोय रे, आता जगत नाही. रामेश्वर कुठं, द्वारका कुठं, हस्तिनापूर कुठं. चितेत उडी मारणार हा केसरशी उडी, गालोन या स्तंभ फोडी. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई. वाचून ज्ञानोबारे म्हणतात अर्जुना भक्त जेत जैसेनी पाही, ते तमी तैसाचे होत जाये, जो मी तुझे जाहलो आहे खेळण्याचे. खेळण्यासारखं देवाला असं भक्त खेळवत्यात म्हण. तेवढ्या वेळात देवाने एका वारकऱ्याचं, साधकाचं रूप धारण केलं. अर्जुनाच्या हाताला धरलं, उडी बसणार चितेत. तेवढ्यात महाग वळले. हो महाग आत्महत्या करणं पाप आहे. अर्जुनाच्या लक्षात आलं नाही नेमकं कोण आहे म्हणून. रूप बदललं होतं. अरे का मरतो? एक कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा. मनुष्य द्यायचा अनमोल किमतीचा देह तुला मिळा.
बाबा आमच्या दोघा ठरले पूल मोडले, जीव द्यायचा नाही म्हणले, हे माझ्या झेंड्या मुक्कामाला राहणार होतं, झालं काय म्हणले, पूल मोडला. देव म्हणले तुमच्या दोघा ठरलं, ह्याला साक्षीदार कोण? म्हणले कोणीच नाही. म्हणले तसलं जमत नाही, तुम्ही काय बसल्या बसल्या काही गप्पा हाणतान. आता सुद्धा कोर्टात साक्षीदार आहे, बँकेत सुद्धा जामीनदार आहे, तो बी सरकारी आणा म्हणतात. बँका बुडाल्या मधल्या काळात हे कुणी जामीनदार घेऊन, त्याच्यामुळं तो नाही दिलं तर त्याच्या पगारातून कट करते. जामीन मी साक्षीदार आहे. बांधा पूल मारुतीराय म्हणे जिंदगी गेली रे उड्या हाणण्यावर, कवर उड्या तरी माराव. आणि आयुष्य गेलं ना मारुतीचं मरणाची पळापळ करता. काय मिळालंय रामानात मारुतीला? रुपयाचा इन्कम झाला नाही. मरणाचा हाल झाल्यात. रामाला बायको मिळाले, बिभीषणाला लंका मिळाले, ह्यांची शिफ्टी मध्येच जळाले. म्हणजे हाय का नाही? खऱ्याचं मारायचं आहे का नाही? काय राव मोकार हाल आहेत मारुतीचं, उड्या हाणू हाणू बेजारी. लक्ष्मणाला शक्ती लागली तरी आणा मारुतीने, सीता हरवली शोधा मारुतीने, दगड त्या नळनिळाला अहंकार झाला त्याच्यावर राम लिहून दगड टाका मारुतीने. मारुती बाजूला काढल्यावर काय रामायणात मारतो बाबा उडी, बांध बाबा. तर परत तू पूल, अर्जुनानं परत पूल तयार केला. देवाला माहिती आता बी पिठच करणार ही, पण पूल वाचला पाहिजे, कारण अर्जुन वाचला पाहिजे. ना अर्जुन का वाचला पाहिजे? ते युद्ध करायचं, आणि युद्ध का करायचं? धर्म टिकवायचा, आणि धर्म का टिकवायचा? तर अवतार त्याच्यासाठी. सध्या अर्जुन वाचणं गरजेचं. मग तुम्ही म्हणता महाराज देवानं अर्जुनाचं बाजू जास्त घेतली आणि मारुतीची बाजू कमी घेतली, असा बघता बघतात भेद का केला? हा प्रश्न निर्माण होतोय. पण असं होत नाही. याचं कारण हनुमंत आहे चिरंजीव. ते मंदिरात राहिले काय, झेंड्यावर राहिले काय, मोठी माणसं कुठं टाका तेवढ्याच वजनात काम करीत असतात. मोठा मोठाच असतो, त्याला काय नसतं, खाली काय वर काय. पण बरं हे बोलता बोलता बोलून गेलं होतं ना. अर्जुन काय बोलला होता? मी जीव देईन. मारुतीराय म्हणले होते का जीव देईन? झेंड्यावर थांबन, ही मोठ्या माणसाची भाषा आहे. आणि मूर्ख असते ते काही बोलून जाते, आणि परत केलपा निघाल्या मग ठॉय 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 ठॉय, मी असं म्हणलोच नव्हतं. मग ह्या केलपा कुणाच्यात बा तू म्हणला नव्हता? तर शहाण्या माणसाने विचार करून बोलायचं असतं. मग जुनं भांडवल निघल्यावर पटांगण होत असतं. मग त्याच्यामुळं भाषा हनुमंतरायांची तोलून मापू नये. झेंड्यावर थांबन, ही भपकीत गेलं बोलून मरण, मग मर. आता देवाना विचार केला अर्जुन, आणि अर्जुनावर बी लय प्रेम आहे माय बाप. ऐका नवलतया प्रभूचे, देखा नवलतया, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपणा पार्थाचे. अरे इतकं बोलला अर्जुन सुद्धा त्या ज्ञानेश्वरीमध्ये. बघा तुम्ही, लाज काढली देवाच्या अर्जुनानं, लाज. आणि परत म्हणतो तो आमचा गुरु आहे. म्हणजे घडीत लाज काढायची आणि घडीत म्हणायचं गुरु. ही भक्ताची प्रेमाची भाषा आहे बरं का. हनुमंतराय उडी मारण्यासाठी हवेत उडालेले आहेत, आणि तेवढ्या वेळात भगवान श्रीकृष्णानं पुलाच्या खाली सुदर्शन चक्र लावलं, आणि पुलावर मारुतीची उडी बसली. पूल तर मोडलाच नाही. हनुमंतराय परत उचलले. म्हणले मग अशी मोडला ना, आता कसं काय तुटाना? देवाकडे बघितलं आणि देव हसले. मारुतीने ओळखलं, ह्या बाबाने कुटाणा केला. तेव्हापासून हनुमंतराय अर्जुनाच्या झेंड्यावर मुक्कामाला ज्ञानोबाराय सांगतात, ध्वजस्तंभावरी वानरो, तो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंगधरो अर्जुनेशी. आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंतानं पोलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं. अभंगाच्या दुसऱ्या भक्त होऊन दसीन, 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 भक्त होऊन
भगवंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाहीत. मग तो होऊन येदी सीन, आवाज द्या मॉनिटर, आड घाली सुदर्शन, सुदर्शन चक्र आडवं लावतात. काय झालं, पैठण निवासी नाथबाबांची कीर्ती वाऱ्याच्या वेगानं काशीपर्यंत पोच झाले. नीट ऐका. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि काशीवरून पैठणच्या पंडितांना लेटर आलंय, अरे काय करताय म्हणले तुम्ही, तुमच्या गावातल्या माणसाची चर्चा काशीत चालू आहे म्हणले, तुमच्या गाव लेवला प्रकरण दाबाना मागून माणसं मोठी होत चालली, तुम्ही काय करताय. आणि गरीब मोठी झालेली प्रस्थापितांना खपत नसतं. पंडित म्हणले अरे बापरे काय केलं बा नाथबाबांनी कुठाना, काय केलं म्हणले, जाऊन विचारा त्यांना. काशीचं पाणी गाडवाला पाजले, काशी चर्चा आहे त्यांच्या समानतेची, विश्वबंधुत्वाची भावना आहे, प्राणी मात्रात त्यांना देव दिसतो. रामायण, एकनाथी भागवत, भारुड, रुक्मिणी स्वयंवर असे ग्रंथ मराठी भाषा जगाला दान देतात, तुम्ही काय करताय, तुमच्या लेवला प्रकरण दाबा. तिकडून लेटर. मग पंडित गावातले उसळले म्हणले आल्या का, काय मॅटर केलं बा. नाथ महाराज म्हणजे असे संत, शांत संत आणि श्रीमंत, लय श्रीमंती. कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, पाणी जागरी चक्रवाणी वाहे, चक्रवाणी वाहे. महाराजांची पावर. गावातल्या पंडितांनी मीटिंग घेतली, नाथ महाराजांना सांगितलं, नाथ महाराज गाडवाला पाणी पाजून कोणी संत होत नसतं. नाथ महाराज म्हणले मी मला संत म्हणत नाहीत, आणि तुम्ही बी म्हणू नका मी वार करी, तसल्या बाता हाणू नका म्हणले. तुम्ही जर खरे साधू असाल तर दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला, तर आम्ही तुम्हाला खरे साधू समजू. बघा समाज, दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला तर तुम्ही खरे साधू, तर तुम्ही संत. लोक परीक्षा घेत असतात, समाज ह्या लोक कोणालाच नीट बोलत नाहीत बरं का. संत, देव, महाराज, पुढारी टोटल झपकूनच काढणार समाज हे, कोणालाच सुटी नाही. ह्या न्यायालयात डेंजर न्यायालय हे माय बाप. आणि तावून सोला कोण निघाल्याशिवाय मजा नाही. लोकांचा लोड घ्यायचा नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ तयाकायचा गोपाळ पावे हरे, त्यांचा लोड घ्यायचा. लोकांचं काय करायचं, चार माणसात एखादा माणूस मोकळ्या मनाने दोन चार वाक्य बोलून जातो, त्याचा स्वभावच बोलका असतो, तरी बी लोक त्याला काय म्हणतात, मूर्खई, वाच 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 बोलत. शांत बसलं पाहिजे, संयमानं राहिलं पाहिजे, लोक काय म्हणतात ते ऐकून घेतलं पाहिजे. ह्याचाच भरडीतो निसता कालवा करीतो, म्हणजे बोलला तरी नावच ठेवले. एखादा असं असं ते म्हणतो जाळ झाला बोलायच नको, तो गप बसला तरी ते लोक काय म्हणतात, त्याला काय माणूस की का, ती काय बोलत का चालत का मनातलं काय सांगत, त्याच्या मनात एक डोक्यात दुसरंच असतं. ह्यो घुम्या म्हणतात, घुम्या. ह्याच्यावर भरवसा ठेवायच्या मापात नाही, म्हणजे बोलला तरी नावच, नाही बोलला तरी नावच. आपल्या पाहुण्यारावळ्यात बघा, एखादा माणूस असा असतो तो कोणाचाच कसलाच कार्यक्रम सोडित नाही. बर्थडे, पूजा, वास्तुशांती, 10वे 13वे लग्न, टोटल कार्यक्रम ते हँडल करतो. लोक त्याला काय काय म्हणतात, बोंबलत फिरत, काम नाही धंदा नाही, हेव पाहुणा झाला की तेव पाहुणा, तेव झाला की हेव पाहुणा, बिझनेस बघावं, लेकरा बाळाचं शिक्षणाचं बघावं, ती दिले सोडून नुसता फिरत राहतो. म्हणजे गेला तरी प्रॉब्लेम. एखादा कुठंच जात नाही, नकोच म्हणतो. नाही गेलेल्या बी लोक काय म्हणतात, घमेंडी माणसं आली, ती पैशावर प्रेम करणारी जात आली, ती काय माणसं कसे जपाव हे कळतं का त्यांना. आलं पाहिजे, गेलं पाहिजे, तर माणूस माणसातच शुभून दिसतो. शेवटी पैसा नाही कामाला येत, माणूसच कामाला येतो. म्हणजे बोललीच लोक. एखादा असा असतो तो 50-50 करतो, निम कार्यक्रम हँडल करतो, निम कार्यक्रम सोडून देतो. लोक तरी बी काय म्हणतात, हेव माणसं निवडून जातो, हेव सगळ्यात गद्दार रे, हेव निवडी आहे. म्हणजे कसंही वागा नावच. बघा तुम्ही, एखाद्या पोराने देवा धर्माचा स्टेटस ठेवला की लगेच खालून मित्राच्या कमेंट लागला, आता देव देव करायला, आता काय बघायचंय, लय धार्मिक झाला या. ते देवाचं स्टेटस डिलीट करतं
आनंद झालेला सुविचार ठेवतं टेटसला. त्या आनंदाचा टेटस वाचून मी खालून कमेंट, लय हुरळून जाऊ नको, जमीन धरून राहा, आज आनंदात आहे उद्या जाचीन दुःखात. अरे ते म्हणतो मी करू काय नेमकं बाबा. ते ती टेटस डिलीट करतं आणि मूड ऑफ झालेला टेटस ठेवतं, तोंड बारीक केलं, डोळं आत खूप असलेलं ते चिन्ह टाकतं खाली येतं मूड ऑफ. तरी खालून कमेंट, ह्याला कोणीतरी धोका दिलाय. ते म्हणतो मी काय, तू एक कर, तू मोबाईल वापरायचं बंद कर, तू कसं आहे, तू का म्हणे हसे जन नाही कानत आहे, तेजो न्याजन भक्ती करा. तू का म्हणे निवांत राही, पहिले पायी परत समाज. आणि लोकांचं कसं आहे, त्यांच्या पुढं पुढं करा, त्यांना गोड बोला, त्यांच्या अंडर खाली वागा, त्यांना पैसे द्या, मग म्हणत्या चांगला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला, ना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. असं कसं काय? तुम्ही कोण आमची माप काढणारी? तुमची लायकी काय आमची टॅली करायची बुवा? हे समाज असा आहे. परवा मला एक भेटला माऊली, म्हणलं बोला, तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली. म्हणलं हो. मग ज्ञानोबरायांचं बाई माऊलीच होतं की. म्हणलं मग त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय? ही रोज 2-3 गावात कीर्तन करायची आणि गोड बोलून माणसं वाटी लावायची, तसलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता आम्ही इतकं फिरतो म्हणजे आम्ही बी काही सोपेत का? मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय आणि तेवढ्यात तू भेटलाय. फक्त माझ्या एका प्रश्न उत्तर दे, ज्ञानोबाराने भिंत कधी चालली? तो मला चांगदेव वाघावर बसून आले तेव्हा. म्हणलं तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव. माझ्या पुढून तो वाघावर बसून ये, मी इकडून भिंत आणतो. तो मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो म्हणला. अरे तो कुत्र्यावर कंट्रोल करू शकत ना, आम्हाला भिंती चालवाय सांगतो का? त्याचं मिठूस तर दुसरा एक जणाला म्हणला माऊली. म्हणलं बोला आमच्या प्रश्नाचं. म्हणलं आमचा जन्म त्याच्यासाठी झालाय, तुम्ही शिक्षक आहे, आम्ही तुमचे विद्यार्थीत ना, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायसाठीच आमचा जन्म. विचार, तुमचं नाव माऊली. म्हणलं अरे नावाचं नको र काढू, तुझा मुद्दा डायरेक्ट. नाही मला माझा मुद्दाच ते होय. तुमचं नाव माऊली. म्हणलं मग माऊलीचं नाव. मग मला विचारलं तुमचं वय किती? म्हणलं माझं वय सध्या 28. मग मला त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा खणला नाही, समाधीची जागा फिक्स केली नाही, 6 वर्ष लेट झाले, तुम्हाला कसं काय वाटत ना? अरे म्हणलं का मला मारितो? संत चमत्कारानं ओळखू नका, संत ज्ञानाने ओळखा. नीट ऐका, चमत्कार करता ते संत नसतात, तो त्यांच्या चरित्रातला नकळत झालेला भाग आहे. रेडा वेद बोलला, फक्त रेड्याचा उद्धार झाला. भिंत चालली, फक्त भिंतीचा उद्धार झाला. पण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करते. हा खरा चमत्कार आहे. संत ज्ञानानं ओळखा. गाडीला हात लावला आणि मग आमची गाडी बिगर पेट्रोलची पळाली, पळण ना. मग पंपाची गरज काय? तुझ्या बाबालाच ठेवू ना, पंपा उभा कर ना. आली गाडी लाव हात पळ, आली गाडी लाव हात पळ. मग हे आताची टंटा झाल्या, मोदी साहेबांनी तुझ्याच गुरुला बोलून घेतला. हे असल्या भपके हाणायच्या बंद करा. हे बाबान ते बाबान, तुम्हालाही सांगतो, तुम्ही खत पाणी घातल्या असल्या गोष्टीला इतके वाढलेत हे बघा बघी करणारे. सध्या बघतोय महाराष्ट्रात काय चाललेत. अरे कुणाच्या दावणीला किती बांधलं जातं हे कळलं पाहिजे. तुकोबारांचे एक प्रमाणे म्हणले, हे भविष्य कोणाला कळत नाही. जेव्हा म्हणतो मला पुढचं कळतं त्याचं तोंड हाना म्हणले. काय संबंध आहे? कुठं जायचं? बघा बाबा, मुलांना नीट सांगतो, पोरं सोरं नीट ऐका, हाताकडे लक्ष द्या. भविष्य कुठं बी जाऊन हात दाखवू नका. भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमुठ करा, अरे काम करा, धंदे करा, व्यवसाय करा, निर्व्यसन. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावं लागन. अरे तुम्हाला कवळ आई तर पोसायचा तुमच्या आई बापानी. आणि वरून म्हणतो मला जरा शनीचा त्रास आहे. शनी इतका येडा देव आहे का तुझ्या नादी लागायला? शनी कुठं, तू कुठं? अरे ते ग्रह आहे मोठा लटिय. तुझ्यासारख्या बावळाटाच्या कशाला शनी नादी लागन बा? तूच सगळ्या गावाला त्रास देतो, तूच किती मोठा शनी गावासाठी. आणि माझ्या साडी काही गप्पा हाणू नको, काम कर. लोक म्हणतात माझ्याकडे पैसा आला ना मी खूप काही करीन. पैसा म्हणतो काहीतरी कर तरच तुझ्याकडे येईल. आताचा कसा येईन बाईचा? फुकाट खायची सवय लागली. ह्या आयांनी पोरं सुकून ठेवली. त्याला काय म्हणू नका, पोसा काहीच म्हणू नका. हाय असा सुंब्या सांभाळा त्याला. अरे
मनगडात धमक आहे, तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भेडा. तरुणांनो लढा रे लढा. सैनिकांचा आदर्श घ्या, ते लढतेत म्हणून देश सुरक्षित आहे. आर्मीतले जवान सीमेवर उभे आहेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत आपण झोपतोय, रात्रीने डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात. त्यांच्या जीवावर इकडे आपण सप्ते करतो. त्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आर्मीत लेकरं कुणाचीत? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकरी गोरगरिबाची पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा? तुम्ही तर लय भाषणात बोंबालता आम्हाला समाज सेवा करायची. या आमची लेकरं करतात, ही कोणती सेवा आहे? माल तुम्ही दाबायचा आणि गोळ्या आम्ही खायचा का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात, मोठी माणसं देश बुडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. जवान आणि किसान ही माणसं देशाचा कणा आहेत. किती त्याग आहे त्या जवानांच्या जीवनात. अरे आपले सण साजरे व्हावेत म्हणून कोणीतरी सणांचा त्याग केलाय, आणि आपली लेकरं सुखाने खेळावीत म्हणून कोणीतरी पोटचा गोळा टाकून सीमेवर उभा आहे. त्या जवानांचा जरा आदरभाव करा, हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य. त्यांचे आदर्श घ्या, लढायला शिका. हे पहाटे उठून रस्त्याच्या कडेने पोरं जी पळतात ना, पोलीस भरती, आर्मीत, मला स्वाभिमान आहे त्याहून काहीतरी कमवण्याची जिद्द आहे मायबाप. पहाटे 4चा वार आहे पण घामाने भिजलेले असते का? काहीतरी करायचं आयुष्यात, जिद्द आहे, करून दाखवण्याची उमेद आहे. ह्याला तरुण म्हणते. त्याच्यामुळे भविष्य पिविष्य इकडे तिकडे फिरायचं नाही. भविष्य तोच आहे तुझ्या जीवनाचा. आणि सध्या काय झालंय, आजार नाही असा माणूस नाही, दुःख नाही असा माणूस नाही, टेन्शन मध्ये नाही असा माणूस नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतंय कुठेतरी आपण चिकटाव आणि ते बाबा आपलं बरं करीन. तुमचं बरं जगात कोणीच करू शकत नाही. तुमचं बरं तुम्हालाच करावं लागेल. आपुली आपण. ज्ञानेश्वर्याने गाता यासारखं उघडं परब्रह्म ज्ञान आपल्या समोर असताना महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी इतरांच्या नादी लागावच कशाला? आणि परत म्हणायचं, महाराज आम्हाला वाटलंच नाही हो तेव्हा असं आसन परत. अरे कुणाच्या दावणीला किती बांधलं जातोय आपण, ह्याचं जरा आत्मचिंतन करा. विडल नाथ महाराज दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला, हे तर मूळ सेंटर चालू. नाथ महाराज म्हणे चलो घालतो, त्याचा काय एवढा अवघड येतो. गेले महादेवाकडे पाठ केली, नंदीकड तोंड केलं, पण नंदीला विनंती नाही केली. दाशी आठवावा पांडुरंगाला विनंती केली, भगवंता एकदरीला चित्ते आम्ही रखमायचा पिते, एक गाव आम्ही विठोबाच्या नाव अनेका बेकामा नाही. आता एकच फिट करायचा देव. 100 देवांच्या नादी लागला ना, संकटात एक बी यायचा नाही. ह्याचे त्याचे बिल्ले लावायचे नाहीत. कुणी नेता आला की मी तुमचाच, तू कुणाचाच नाही, तू पैशावाल्याचा आहे. सगळ्यांचा कसा असशील बरं तू? तुझ्या शिक्का पाहिजे ना कुणाचा तरी एक. म्हणले पांडुरंगाला विनंती, नंदीला नाही बरं का विनंती केली. नाथ महाराजांनी पांडुरंगाला फोन केला, बोला. नंदीला फोन करून सांगा घास खायला. प्रकरण नीट आहे का बरं का? हातात घास आहे, नंदी समोर नाथ महाराज उभा, गावातली ती टोळी दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. थांबा म्हणले, घालतो, दम काढा. आणि पांडुरंग परमात्माने नाथबाबांचा फोन कट केला आणि देवच टेन्शनमध्ये. नंदीचा नंबर होता देवाकडे बी, पण नंदी जरा डोक्यात जरा गरम होत होती. आणि देव म्हणले त्याला आपण विनंती करावं बरं, तो आपल्या पार्टीचा नाही, तो महादेवाच्या पार्टीचा. बाकीचं गरुड फिरोडाचं ठीक आहे ना, पण नंदीचं दुसरीकडे कसं काय हात घाला बरं. ती उलट पालट काय बोललं ना, आपलीच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली तर आपली इज्जत जायची. जाळ झालं म्हणजे त्याला फोनच लावा नको, आपण वरून प्रकरण हँडल करू. नंदीचं सोडा म्हणले, नंदीचा जो बॉस आहे त्याच्यानं आपलं घरातलं संबंध आहेत. कोण? महादेव. आणि महादेव आणि पांडुरंग काय वेगळे आहेत का? दोन्ही देव एक पाय, तया ऐक्य तुझे नाही. रंभादिका नाचते उभ्या जोडोने हात, त्रिशूळ डमरुगे होण्याला गिरिजेचा कांत. आजही पाट्या 4 वाजता महादेव पंढरपुरात काकड्याला. महादेवाला फोन केला पांडुरंगाने, जे अरे बोला म्हणले, कस काय आठवण झाली? होत असते म्हणले अधून अधून. गप्पा, आवाज द्या. गप्पा हा नाही, टायमिंग नाही, विषय क्रिटिकल आहे.
मॅटर गंभीर आहे. काय झाले, ते नंदीला एक फोन करा आणि त्याला सांगा बरं ते नाथ महाराजांच्या हातून घास खायला. बरं महादेव म्हणले सांगतो. सांगू नका, लाईनवर घ्या. तुमचा स्वभाव हाय बोहळा, तुमच्या डोक्यात हाय गंगा, गळ्यात हाय नाग, वाघाचा कातडा गुंडळानं उघडं बंबस लावून फिरत आहे. तुम्ही राहिला मशानभूमीत, एक तर तुमचा फोनच रेंजमध्ये नसतो, चुकून हुकून लागलाय आमचा, परत फोन व्हायचा नाही. तुमचा स्वभाव हा इसर बोहळा. पहिलं त्याला कॉन्फरन्सला घ्या बरं नंदीला. बरं म्हणले महादेवानं नंदीला कॉन्फरन्सला. आता महादेवाचा फोन आल्यावर नंदी खुश, कारण रोज होऊन नंदीच महादेवाला करायचा ना. आता नेत्याचा फोन आल्यावर कार्यकर्ते काही कमी वजन हंत्यात होईतावा. नंदी बी असा नुसता मूर्तीत फुगायलाच लागला बघ. ते म्हणलं आता जमलं गाडी. त्याने बी 1-2 रिंगा वाजवून दिल्या, कारण ते म्हणला असं बी आपल्याला वापरायचं इतक्या दिवस. मग जरा मंदिरात कोण घेतंय नंदीला, बाहेर कार्यकर्ते बाहेरच असतात. आणि मग त्याने बी रिंगा वाजवून दिल्या. महादेव म्हणत म्हणले अरे हे उचलतंय का नाही, माझी इज्जत जायची. पांढरंग परमात्मा होल्डवर रे. अगदी फोन कटच होईन त्या टायमिंगला नंदीने उच्चाला म्हणले बोला स्वामी, कस काय गरिबाची आठवण झाली. होत असते म्हणले. एक विषय होता, बोला गे म्हणले. नाथ महाराज तुझ्या समोर उभे होते, घास का खाय नाही तू. देवा तुम्ही ह्या मॅटरमध्ये डोकं लावू नका, माझा तर राजीनामा होईनच, पण तुमचा सुद्धा लोक राजीनामा मागते. हे विषय गंभीर आहे, हे घास पीस खायचं तसला दबाव टाकू नका आमच्यावर. मी आहे ना प्रकरण हँडल करायला, तुम्ही गाला फोन का. तू माझा ऐक, तू घास का दे महादेवा. तो माणूस आपल्या पार्टीचा नाही. चिन्ह तरी बघा ना म्हणले, कमळ वेगळे, घड्याळे, बाणे, मशाले, तुतारी, पंजाय, काहींचं इंजिन आहे. अपक्षांना चिन्हच नाही, आंधळ्या पांगळ्याचा एक इटोवा मिळन त्यात खुश असतात बिचारे. आओ तो पुढचा माणूस आपल्या पार्टीचा नाही. आपण आहे शैव आणि ते आहेत वैष्णव. आपण आडवा गण लावतोय आणि ते उभे गण लावतात, आणि त्यांच्या हातून घास खायचा म्हणजे असं कुठं जमत असतं का. महादेव म्हणले नंदीला हो, पांडुरंगाची माझी युती झाली. आणि आता जरी आपण विरोधक असलो तरी येणाऱ्या काळात विकासासाठी शब्द काय नीट आहे का. अरे मी लिहिला का गरीब बिड्या ओढ कशाचा एकास आणि कशाचा काय भकास करून टाकलं तुम्ही. शब्द कसा आहे विकास. मग इतक्या दिवस काय झालं स्वातंत्र्य निर्माण झाल्यापासून आजपर्यंत विकासच झाला ना, पण तसं नाही. हा क्वालिटीचा विकास आहे. आणि या विकासासाठी महादेवाची पांडुरंगाची आमची युती झालेली आहे. नंदी म्हणला महादेवा तुमच्या लेवलला युती करणं सोपं आहे, इथं ग्राउंड लेवलला ज्याचं जळतं त्याला कळतं. इथं कालच्याच आठवड्यात आमची हाणामारी झाली या बोर्ड लावण्या वाचून. ग्राउंड लेवलला लय घासाघासी बेकार असते, कार्यकर्त्यांना माहिती. अहो आमची स्टेटसवरून हाणामाऱ्यात, ग्रुपवरून चॅटिंगवर आम्ही एकमेकाला काही बोलतोय, इतके आम्ही तुमचे निष्ठावंत. आता सांगता हातात हात घाला. तुमच्या लेवलला काय तुम्ही स्वार्थासाठी कुणाच्या हातात हात घालता. ह्याच्यासाठी आयुष्यभर तुमचे झेंडे घेऊन पडलो का. आयुष्यभर त्यांचा विरोध केला ना, आता म्हणता मिटवून घ्या. आणि कॉन्फरन्सवर कोण ऐकतंय ही. पांडुरंग मनात म्हणला बरं झालं रे नंदीला डायरेक्ट फोन केला नाही. अरे याने मालकाला सोडलं नाही, आपलं तर पटांगणात केलं असतं की. महादेव म्हणले मनात ह्याने अवघडच केलंय गाड्या. कार्यकर्ते बी काय, पण महादेव शेवटी हुशार. मग महादेवाने सांगितलं नंदी हो का, तुम्ही जर घास खाल्ला तर तुमचा विधान परिषदेवर विचार केला जाईल. नामदेव बाबा एकदा प्रमोशन भेटले. नंदी म्हणला जाळ झाला, घासच खायचा आहे ना, एवढं काय त्याच्यात अवघड आहे. पण विधान परिषद म्हणजे मग म्हणला
पद मानल्यावर भ्रष्टाचार करायला अडचण. आणि तेवढं करून बी नंदी परत महादेवाला काय म्हणतो, का माझी तर इच्छा नाहीच, पण तुमचा शब्द खरा करण्यासाठी बघा बरं, काही खालची सुद्धा अंगावर येऊन देत नाहीत. त्यांची परत पत्रकार का मिटवून घेतलं, हो का आमचं काय नाही, आमचा नेता आमचं प्रमाणबद्ध बोलणं, ते जे सांगतील वरच्यांचं ऐकून त्यांचा मान राखण्यासाठी. अरे तुला पुढचे डोहाळे लागले ते सांग ना, तुला शब्द काय दिला बंद खोलीत, ती नाही व्हायरल करायचा. वरून ऑर्डर आली हे सांगितलं, आणि फोन ठेवता ठेवता मग नंदी म्हणतं तेवढं लक्षात ठेवा बरं का. ओके ओके, घास खा म्हणले, बाकीचं बघतो मी. हातभर जीभ बाहेर काढली, दगडाच्या नंदीनं घास खाल्ला. दगडाच्या नंदीनं घास खाल्ला, जी बाकीची पंडित होती धडाधड चक्रार येऊ खाली पडली. का? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, हे तिसरं चरण. नामाच्या चिंतनानं विघ्न 12 वाटाने पळून जातं. नामचिंतन केलं, पांडुरंगाचा धावा केला. देवाने बी किती फाईल फिरवली, पांडुरंगाकड, तिथून महादेवाकड, तिकडून नंदी, पण भक्ताच्या इच्छा परिपूर्ण करतात एवढं भगवंताचं नामधारकावर प्रेम आहे. पण नुसत्या नामाला किंमत नाही, त्या नामावर निष्ठा किती असावी. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे प्राणा, तुका म्हणे उठू नका, खाली बसा. कोणी अगदी 5 मिनिटामध्ये सेवा संपन्न होणार आहे. कुणीही आपल्या सप्ताहाची शिस्त मोडायची नाही. शेवट झाल्याशिवाय उद्याचं नियोजन करू. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, प्राण अर्पण करा, एवढं भगवंतावर प्रेम असावं. आणि कोणतीही गोष्ट प्राण अर्पण करा म्हणजे जीव द्यायचा नाही, जीव लावायचा आहे. जीव लावल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं, तुका म्हणे प्राण, प्राणपणाला लावले त्यावेळेस स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि राजेंना जिजाऊ मातेनं घडवलंय. स्वराज्याची ज्योत जिजाऊंनी लावली, निघाले किल्ले जिंकाया माझे शिवबा माऊली, निघाले किल्ले जिंकाया माझे शिवबा माऊली. टाळी 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 टाळ.
बसून घोड्यावर हाती भवानी तलवार गेले शत्रूला ठार भगवाचे आटके पार ऊन वारा पाऊस कधी कधी सावली ऊन वारा पाऊस कधी कधी सावली निघाले गेले जिंकाया माझे शिव माऊली निघाले गेले जिंकाया माझे शिव माऊली निघाले गेले जिंका माझे शिव माऊली निघाले गेले जिंका माझे शिव माऊली शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं पकवताच्या चाटचा होता तलवारीस ना भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी कशी होती तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाळी वाजा तरुणांनो टाळी टाळी भगव्या झेंड्याचा शिपाई छत्रपती शिवाजी महाराज तुळजा जगदंबा भवानी तलवार टाळी हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार कशी होती तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली जुलूमकर त्याच्या रक्ताने तिला आली मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला शिवाजी लागे आत्मावयास शत्रूला टाळी शाहिस्त्याच्या गळात शिवरात्री शिरले बघून शिवामर्द खान मनी घाबरले केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला शाहिस्ता बोलत से या तो केला शाहिस्त्यावर वार त्याची चुटली बोटे चमके
तलवार काढणारी आपण छत्रपतींचे मावळे आहोत. त्यांचे विचार ठेवा. कष्ट, नीती, नम्रता, स्वाभिमान, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. तर तरुणांनो तुमची लग्न होते. नाही तर ट्रकनी नवर देव ट्रकनी. जेमनीचे एजंट बघितले, गाड्याचे एजंट बघितले, लग्नाचे एजंट आहेत आता. 3-3, 4-4 लाख हाणत्यात आहे मधल्या मधीच. पुरेला 1-1.5 लाख देतात. बघा जर कोणाला या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे, पण रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले होते, नांदले पाहिजे. नाही नांदल्या मधल्याला इतकी तुडीव त्यानं लोक हे कस काय नांदा नाही बा. पैशावाले नांदत नसते, सोनं गुंडाळून निघून जातील. बायको निघून गेला हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. तेव्हा आम्हाला परत सांगू तू बायको निघून गेल्या. क्वालिटी, दर्जा. कोण म्हणतं मुली कमी मुलं जास्त, समानच आहे सध्या, पण चांगली मुलं नाहीत. दर्जा काय आपल्या डॉक्टरला बायको मिळाला, PS ला बायको मिळाला, घडलं कधी? थोबाडात मग ढाब्यावर जातो, 10 रुपये तो आई संग भांडणं, बापा संग भांडणं, कोण पुरेचं वाटोळ कराय मोकळे. दर्जा, क्वालिटीला किंमत आहे. बापाची स्टडी मजा करू नका, स्वतःच्या मनकडे धमक जगाला दाखवा, विचार उच्च ठेवा. गावागावातल्या तरुणांमध्ये एकी पाहिजे. नगद नारायण बाबांनी माणसं जोडण्याचं काम केलंय, आपण माणसं तोडण्याचं काम करू नका. नारायणगड हा 18 पगड जातीतल्या समाजाला पोटात घेणारा नारायणगड आहे. मागा सगळ्यांना सकळाशी येते आहे अधिकार. ते आई आहे. आई लेकरांमध्ये कधी भेद करत नसते मायबाप. म्हणून सर्वांनी एक दिलानं, एक जीवानं एकत्र राहा. तोडण्यासाठी राजकारण, जोडण्यासाठी परमार्थ आहे. जातीपात्याच्या राजकारण महाराष्ट्राला पोकरलेलं आहे, पण आज नजर जाते तिथपर्यंत 18 पगड जातीतली माणसं आपण मांडेला लावून बसलो. हे नारायणगडाच्या दरबाराची ताकद आहे. एवढा समाज कुणी बी एक करून दाखव, कोणत्या बी नेत्याने, त्याला कोटी रुपये खर्च येईल तरी इतके यायचे नाहीत. आणि ते बी कंटिन्यू 7 दिवस त्याने घोकायचंच नाही. एकाच दिवशी नाकीने येतंय माणसं गोळा करता करता. आलेली ग बसत नाही, खालून खडं हाणत्यात आणि जाताना बोंबलं जात्यात. 500ने ठरलं, 200नेच मिळालं. त्यांचं काम नाही. हे संप्रदायाची ताकद आहे. म्हणून शक्ती पाहायची असेल तर रायगडावर जावं लागेल, आणि भक्ती पाहायची असेल तर नारायणगडावर यावं लागेल. आणि आज इथं भक्ती शक्तीचा संगम झालेला आहे मायबाप. म्हणून ह्या परंपरा टिकवणं हे तरुणांचं कर्तव्य. गेल्या वर्षीच आमची शिवाजी बाबांच्या नामची चर्चा झाली की म्हणले 2000 जवळपास 47 पर्यंत पुढचं नारळ बुक आहे आत्ताच. आणि तिथून पुढं देण्याची इच्छा तर म्हणले, पण आता नारळ द्यायचं अवघड नाही, पण नारळ घेणारी तर राहिली पाहिजे ना. तोवर विचार करा, एवढं प्रेम ह्या गडावर समाज करतो. 18 पगड जातीतली माणसं करता, समाजकारणातली, राजकारणातली, धर्मक्षेत्रातली सगळ्यांना वाटतं की आपली आई आहे. आणि म्हणून त्याची ही दिव्य परंपरा, तुका जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी, या परंपरा टिकवणं, वाढवणं, फुलवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि असा सुंदर सप्ताह सर्वांच्या एकीनं संपन्न झाला. तुमच्या उमापूरचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजतंय मायबाप. पहिलाच दिवस आहे. येताने 2 ठिकाणी थांबलो चहा प्यायला आणि डिझेलवर. तिथं म्हणले हा उमापूरला सप्ताह आम्हाला कळालं म्हणले. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात तुमच्या गावची चर्चा चालू. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नावाला, तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या उदारपणाला शोभल अशी ताकद लावली. म्हणून एकदा गावकऱ्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. असंच प्रेम, अशीच निष्ठा आपल्या नारायणगडाच्या चरणाशी अखंड राहू द्या. आदरणीय महंत प्रेममूर्ती बाबांच्या अध्यक्षतेखाली हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे. बाबांनाही पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभावं आणि निरोगी लाभावं. तुमच्यासारख्या महात्म्यांची, आमच्यासारख्या तरुणांना कृपेच्या आशीर्वादाची गरज आहे. बाबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. उत्तराधिकारी आमचे संभाजी महाराज तेही तेवढ्याच ताकदीनं तरुणांची फळी एकत्र बांधून हे काम करतायत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. या निमित्तानं गायनाची साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे भाऊसाहेब महाराज पालवे, ते या ठिकाणी आज माझ्यासोबत उपस्थित आहेत. आपल्या गडाचे निष्ठावंत आमचे आदरणीय लक्ष्मण नानांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे.
दोन्ही मृदुंगाचार्य अत्यंत तेज तर्रार आहेत. लेफ्ट हँड आमचे विठ्ठल महाराज आणि राईट बाजूला आमचे ब्रह्मा महाराज त्यांची उपस्थिती आहे. गडाचे सगळे टाळकरी, गायक, वादक, चोपदार, साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर. आमचे दत्तभाऊ म्हणल्यावर काही टेन्शनच नसते. सोशल मीडियाचे प्रतिनिधी, सर्वांचे आभार मानतो. माझे गुरुवरे, माझे वडील, आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा आपल्या सर्वांच्या कृपेनं कर्जमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी कर्जतला आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. वाणीला पूर्णविराम. विठोबा रखमाचं भजन होईल, माऊलीचं भजन होईल. पुढचं नियोजन अगदी 1 मिनिटात होईल. विठोबा रखमाचं भजन करण्यासाठी सर्वांनी हात वर करायचे. महिला पुरुष करा हात वर. लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे, मागचे पुढचे हात. वा वा, क्या बात. इको द्या. हा जनसागर, अथांग सागर, नगद नारायण महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई. वा वा वा, टाळी. पुंडलिक